मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी इथे मी नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत. या वड्या अगदी महिनाभर आरामात टिकल्या जातात. इथे बघा अगदी परफेक्ट अशी नारळाची वडी तयार झालेली आहे. भरपूर जण कमेंट करत होते की नारळाची वडी बनवून दाखवा. ही वडी बनवताना भरपूर जणांना काय होत होतं की साखर अख्खी तशीच राहायची आणि खाताना तशीच कचकच लागायची. त्यामुळे इथे मी अगदी परफेक्ट प्रमाणासह आणि योग्य पद्धत वापरून नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे. सुरुवातीला हा नारळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुसून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्या वरची जी साल आहे ना ती काढून घ्यायची आहे. तर इथे बघा मी चाकूच्या साहाय्याने वरची जी साल आहे ना ती काढून घेत आहे. तुम्ही हवं तर हा नारळ खोवून घेतला तरीही चालू शकते. तर ही जी वडी आहे ना ती बनवताना भरपूर जणांना काय प्रॉब्लेम येतो की ही वडी आहे ती खाताना साखर तशीच कचकच लागते. त्यामुळे इथे व्हिडिओमध्ये एक टिप्स दिलेली आहे आणि एक नवीन पद्धत वापरलेली आहे, ज्यामुळे या नारळाच्या वडीमध्ये अजिबात साखर राहणार नाही. आणि ही नारळाची वडी अगदी पांढरी शुभ्र होण्यासाठीही मी इथे एक साहित्य वापरलेलं आहे. त्यामुळे तुमची ही नारळाची वडी अगदी पांढरी शुभ्र तयार होईल. इथे आता मी काय करणार आहे, याच पद्धतीने सर्व ओल्या नारळाची साल काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने बारीक बारीक असं कट करून घेणार आहे. नारळ खोवून घेतला तर असं बारीक कट करायची काहीही गरज नाही. मी हा नारळ मिक्सरला लावून फिरवून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे. त्यामुळे इथे मी अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने सर्व नारळ अगदी छान असा मी कट करून घेतलेला आहे. असा बारीक कट करून घेतल्यामुळे काय होतं, मिक्सरला लवकर बारीक होतं. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुट्ट्या असल्यामुळे मुलं रोज रोज काहीतरी नवीन खायला मागतात. आज मुलांची फरमाईश होती की आई ओल्या नारळाच्या वड्या बनव. तर इथे बघा मी ओल्या नारळाच्या वड्या बनवत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं ओल्या नारळाचे काप टाकलेले आहेत. आता हा जो बारीक केलेला नारळ आहे ना तो आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. इथे बघा अशा पद्धतीने हा नारळाचा किस तयार झालेला आहे. आता राहिलेलाही ओला नारळ आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे आणि जो बारीक केलेला किस आहे ना तो आपल्याला वाटीने मोजायचा आहे. सर्व ओला नारळ बारीक करून घेतलेले आहे आणि इथे या वाटीने बरोबर 2 वाटी ओला नारळाचा किस निघालेला आहे. आता हे आपल्याला का मोजून घ्यायचं आहे, तर याच वाटीने आपल्याला साखरही घ्यायची आहे आणि इथे मी एक नवीन पद्धत वापरलेली आहे. तर साखर व्यवस्थित विरघळावी म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला त्याच सेम वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यामुळे आपण त्याच्यामध्ये साखर विरघळून घेऊ शकतो. त्याच सेम वाटीने बरोबर 1/2 वाटी इथे मी साखर घेतलेली आहे. साखरेचंही प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडीफार साखर वाढवली तरीही चालू शकते. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे, याला उकळी येईपर्यंत आणि असं हलवत राहायचं आहे. अशी साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. अशी साखर विरघळून घेतल्यामुळे काय होतं, नारळाच्या वड्या तयार झाल्यानंतर याच्यामध्ये अजिबात साखर राहत नाही. आणि इथे बघा जसजशी याच्यामध्ये साखर विरघळली जात आहे ना तसतसं या पाण्याचा कलरही चेंज झालेला आहे. आणि ह्या साखरेच्या पाण्यामुळे काय होतं, आपली ओल्या नारळाची जी वडी आहे ना ती काळपट पडू शकते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आणखी एक साहित्य टाकायचं आहे जेणेकरून आपली नारळाची वडी अगदी पांढरी शुभ्र तयार होईल. इथे बघा आपली साखर आहे ना ती बऱ्यापैकी विरघळलेली आहे. त्याला या साखरेच्या पाण्यातला मळकट कलर आहे तो जाण्यासाठी आणि अगदी हे पाणी शुद्ध होण्यासाठी 4 ते 5 थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे. आणि इथे बघा हा जो लिंबाचा रस आहे ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. जसजसा हा लिंबाचा रस मिक्स होतो ना तसतसं तुम्ही बघू शकता हे जे पाणी आहे ना ते पांढरट दिसायला लागलेलं आहे. आणि काही जण म्हणतील की लिंबाचा रस टाकल्यामुळे याची चव बिघडेल, तर तसं काहीही होत नाही. अगदी छान अशी आपली नारळ वडी तयार होते, अजिबात त्याची टेस्ट बिघडत नाही.
आणि इथे बघा, हे जे साखरेचं पाणी आहे ना, त्याचंही कलर अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे. आत्ता नंतर 1 ते 2 मिनिटे आपण साखर टाकल्यापासून असं हलवलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. आणि त्यानंतर आपण जो ओल्या नारळाचा किस बनवलेला आहे ना, तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि आपल्याला कमी गॅसवरतीच हा नारळाचा किस हलवून शिजवून घ्यायचा आहे. नारळाचा किस टाकल्यानंतर इथे बघू शकता, हा जो किस आहे ना, तो खूप जास्त ओलसर दिसत आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाणीही दिसत असेल, पण जसजसा हा किस शिजत जातो ना, तसतसं हा पहिल्यापेक्षा घट्ट होतं आणि याच्यातलं पाणीही आटलं जातं. नारळाचा किस कढईमध्ये टाकल्यापासून आता बरोबर 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत. आणि हा जो मिश्रण आहे ना, ते आपल्याला पहिल्यापेक्षा घट्ट दिसत आहे. याच्यामधलं पाणीही थोडंसं आटलेलं आहे. असंच आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. तर इथे बघा, आणखी 10 मिनिटे झालेली आहेत. आणि 10 मिनिटानंतर इथे बघू शकता, हा जो किस आहे तो आणखी पहिल्यापेक्षा घट्ट झालेला आहे. आणि आपल्याला असाच हा किस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती शिजवायचा आहे. म्हणजे हा जो मिश्रण आहे ना, ते तांबूस होत नाही. जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर हे खूप जास्त तांबूस होऊ शकतं. त्यामुळे कमी गॅसवरतीच आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. आता बरोबर नारळाचा किस कढईमध्ये टाकल्यापासून 15 ते 16 मिनिटे झालेली आहेत. आणि इथे बघा, या मिश्रणाचा असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. हा जो गोळा आहे तो कढईपासून वेगळा व्हायला लागलेला आहे. मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे आणि याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंशही नाही. अशा पद्धतीने हे मिश्रण झालं की समजायचं आहे की आपलं वडी बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक ट्रिक म्हणजे, इथे मी या मिश्रणातलं थोडंसं काढून ठेवलेलं होतं आणि तेही गार झाल्यानंतर बघू शकता, त्याचाही अगदी गोळा होत आहे. आता मी याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढायचं आहे. ताटाला तेल किंवा तूप लावायचं आहे, म्हणजे नारळाची वडी अगदी परफेक्ट निघते. आणि इथे मी काय केलेलं आहे, एक छोटा ग्लास घेतलेला आहे. ग्लासलाही खाली तूप लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही नारळाची वडी थापून घेत आहे. जशी तुम्हाला जाड किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ही नारळाची वडी थापून घेऊ शकता. तर बघा, हे जे मिश्रण आहे ना, ते गरम असतानाच आपल्याला याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर जर तुम्ही परत कट मारले तर व्यवस्थित आपल्याला ही वडी निघणार नाही आणि त्याचे खूप जास्त तुकडे होतात. त्यामुळे गरम असतानाच इथे मी अशा पद्धतीने कट मारून घेत आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, ही जी वडी आहे ना, ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत. इथे बघा, मी अशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत आणि ही नारळाची वडी आहे ती पूर्णपणे थंड करून घेणार आहे. थोड्या वेळानंतर ही नारळाची वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि आता आपल्याला या नारळाच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, अगदी मस्त अशा या नारळाच्या वड्या दिसत आहेत. थंड झाल्यानंतर अगदी अलगद या वड्या व्यवस्थित निघल्या जातात. आता आपल्याला आणखी काय करायचं आहे, जिथे आपण कट मारून घेतलेले आहेत ना, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हलकंसं याला कट मारायचं आहे, म्हणजे ही नारळाची वडी अगदी परफेक्ट निघली जाते. अशा पद्धतीने शक्यतो एक उलतानं घ्यायचं आणि त्याच्या सहाय्यानेच व्यवस्थित आपल्याला कट देता येतो. आणि इथे बघा, मी तुम्हाला ही नारळाची वडी काढून दाखवत आहे. ही नारळाची वडी आपण शक्यतो रक्षाबंधनला किंवा कुठला सण असेल तर त्यावेळेस ही बनवतो. इथे बघा, मस्त अशी आपली ही नारळाची वडी दिसत आहे आणि याचं परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. अजिबात जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळ नाही आणि मस्त अशी आपली पांढरी शुभ्र नारळाची वडी तयार झालेली आहे. ही नारळाची वडी खाताना अजिबात याच्यामध्ये साखर लागणार नाही, कारण तर आपण अगोदरच साखर व्यवस्थित विरघळून घेतलेली आहे. अशी आपली परफेक्ट नारळाची वडी तयार झालेली आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने ही ओल्या नारळाची वडी नक्की बनवून पहा
आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची नारळाची वडी कशी तयार झालेली आहे। अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे आणि इथे मी तुम्हाला एक नारळाची वडी तोडून दाखवत आहे। बघू शकता, अजिबात कडक झालेली नाही, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही ओल्या नारळाची वडी तयार झालेली आहे आणि कलरही अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे। ही नारळाची वडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर अगदी महिनाभर आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। माझ्या मुलांना तर ही नारळाची वडी खूपच आवडली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।